नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, व्हायब्रंट अकॅडमी ऑफ सायन्स मध्ये मी आपले स्वागत करतो. आता आपण पाहणार आहोत एक वेगळा सब्जेक्ट की जो आहे करंट इलेक्ट्रिसिटी बाबतीत. आपण मागच्या लेक्चरला इलेक्ट्रिक करंट थ्रू कंडक्टर्स, याचं नाव पूर्वी करंट इलेक्ट्रिसिटी होतं, आता नाव बदललं इलेक्ट्रिक करंट थ्रू कंडक्टर्स. मुद्दा तोच आहे, करंट इलेक्ट्रिसिटी. फिजिक्स मधला आपण हा टॉपिक पाहत आहोत. मागच्या लेक्चरला देखील आपण ओहम्स लॉ, त्याचे लिमिटेशन्स, हे सगळं बघितलं. इलेक्ट्रिक करंट म्हणजे काय, रेझिस्टन्स म्हणजे काय. पुन्हा एकदा आपल्या समोर रेझिस्टर्स येत आहे. आपल्या समोर जो आता पॉइंट येतोय तो आहे रेझिस्टर्स. ठीक आहे, दोन टाइपचे रेझिस्टर्स आपल्याला त्यांनी क्वेश्चन मध्ये, टेक्स्टबुक मध्ये सुचवलेले आहेत. एक आहे बघा कार्बन रेझिस्टर, तर दुसरा आहे वायर बाउंड रेझिस्टर. पहिल्यांदा प्रश्न असा पडतो की रेझिस्टन्स म्हणजे काय किंवा रेझिस्टन्स म्हणजे काय. एक सोप्या भाषेत जर म्हणायचं म्हणलं, आपण आता आपल्या जवळ बघा कोयना डॅम आहे, बरोबर. जवळपास कोयना डॅमचा हा फॉर एक्झाम्पल कोयना डॅम आहे, राईट. कोयना डॅमचे जे मागं पाणी आपण साठवले हे साधारण 55 to 70 किलोमीटर्स आहे. याला म्हणतो आपण कॅचमेंट एरिया. 55 ते 70 किलोमीटर आपण पाणी मागं साठवलेलं आहे. आणि हेच पाणी आपण पेनस्टॉक मधनं इकडनं असं सोडत असतो की जे टर्बाइन्स वर जातं आणि नंतर हे पाणी नदी पात्रात परत पुन्हा सोडलं जातं. इथे टर्बाइन्स आहेत की जे गोल फिरतात आणि इलेक्ट्रिसिटी जनरेशन होते. मला सांगा, आता एवढं पाणी आपण साठवलंय, एवढी वीज आपण सतत कंटिन्युअसली इलेक्ट्रिक करंट तयार करतोय, हा सगळा करंट जर आपण तिकडनं आहे असा सोडला तर काय होईल. आपल्या घरामध्ये जर सगळा करंट आला हा, तर आपलं घर, ते टीव्ही, फ्रीज वगैरे तर जळून जाईल, पूर्ण घर पण पेटेल, बरोबर. म्हणजे हे अवॉइड करण्यासाठी, हे थांबवण्यासाठी आपल्याला काहीतरी अशी एखादी गोष्ट पाहिजे की जी येणाऱ्या करंटला थांबवणार नाही, स्लो डाऊन करेल किंवा कमी करेल, असा आपल्याला मेंबर पाहिजे. आणि हाच मेंबर आहे आपला रेझिस्टर, की जो येणाऱ्या करंटला, करंट असा एवढा येत आहे, त्यांनी एवढीच जागा ठेवली. येणारा करंट इथे आता करंट येऊन थांबतो आणि तो एवढ्याच एरियामधून जातो. म्हणजे हे काय केले आपण, हा आपण येणाऱ्या इलेक्ट्रिक करंटचा, प्रवाहाचा सप्लायच कमी केला, आपण एरियाच कमी केला, त्यामुळे त्यातनं करंट जास्त पास होऊ शकत नाही. म्हणजे काय, आपण इथे करंट थांबवलंय का, नाही. रेझिस्टर काय करतात, करंटला अपोज करतात. म्हणजे रेझिस्टन्स म्हणजेच काय, मी इथं लिहितो बघा, अपोजिशन टू द फ्लो. येणाऱ्या फ्लोला अपोज करणे हे रेझिस्टरचं काम आहे. अपोज करणे म्हणजे थांबवणे नाही, येणाऱ्या करंटला कंट्रोल करणे हे त्याचं काम आहे. मग यामध्ये आपण दोन गोष्टी आपल्या 8वी 9वी 10वी मध्ये पाहिलेल्या होत्या बघा. ती पहिली गोष्ट कुठली, रेझिस्टन्स इन सिरीज. दुसरी गोष्ट कुठली होती बघा, पॅरलल. इथे आपण म्हणायचो R1 R2 R3, R1 R2 R3. यालाच आपण काय म्हणायचो, सिरीज. यालाच आपण काय म्हणायचो, पॅरलल. जेव्हा मला जास्त करंट पाठवायचा आहे तेव्हा मी पॅरलल कॉम्बिनेशन वापरणार, आणि जेव्हा मला खूपच कमी करंट पाठवायचा आहे समोर, तेव्हा मी सिरीज कॉम्बिनेशन वापरणार. समजतंय का. जेव्हा मला जास्त करंट पाठवायचा आहे तेव्हा मी पॅरलल कॉम्बिनेशन वापरणार, जेव्हा मला कमी करंट पाठवायचा आहे तेव्हा मी सिरीज कॉम्बिनेशन वापरणार. हे आपण आपल्या 8वी 9वी 10वी मध्ये शिकलेलो आहे, 8th 9th आणि 10th स्टँडर्ड्स मध्ये. तुमची स्कूल कुठलीही असो, SSC असो, CBSE असो, ICSE असो, IB असो, सगळ्या स्कूल्स मध्ये आपण 8th 9th मध्ये बघितलेलं आहे. आता त्यांनी पुढे काय सांगितले बघा, ठीक आहे, मी लिहितो इथं बघा,
हाय व्हॅल्यू रेजिस्टन्स, इथं लिहितो चीप, लेस कॉस्टली. इथं वायर बाउंडला त्यांनी काय दिले, वायर बाउंडला त्यांनी काहीच दिलेलं नाही. इथं आहे लो व्हॅल्यू रेजिस्टन्स आणि त्याच्या खाली आहे कंपॅरेटिव्हली हाय कॉस्ट. म्हणजे काय, दोन टाईपचे रेजिस्टर्स आहेत. एक आहे कार्बन रेजिस्टर तर दुसरा आहे वायर बाउंड रेजिस्टर. कार्बन रेजिस्टर म्हणजे पूर्ण काळा कुट्ट असतो असा, आणि वायर बाउंड रेजिस्टर म्हणजेच काय, एखादा बार आहे त्यालाच आपण ती तार गुंडाळलेली आहे, त्यालाच आपण ती तार गुंडाळलेली आहे, तो आहे कार्बन रेजिस्टर. वायर बाउंड रेजिस्टर आणि कार्बन रेजिस्टर हा पूर्ण ब्लॅक, पूर्ण कार्बन पासून तयार केलेला आहे आपण, पूर्ण कार्बन. आणि कार्बन रेजिस्टर हा हाय व्हॅल्यू रेजिस्टर आहे, जिथे जास्त इलेक्ट्रिक करंट कंट्रोल करायचं आहे, जिथे जास्त व्होल्टेज कंट्रोल करायचं आहे, तिथे आपण हाय व्हॅल्यू रेजिस्टन्स वापरणार आहे. म्हणजे डॅम इथं आहे, डॅम पासून अगदी करंट बाहेर पडल्यावर लगेच मला कंट्रोल करायचा आहे ह्यूज अमाउंट, तेव्हा मी वापरणार आहे हाय व्हॅल्यू रेजिस्टन्स आणि कार्बन रेजिस्टर्स. आणि ह्याची किंमत कमी आहे, ह्याची किंमत कमी आहे. आपल्या घरात जो असतो तो असतो वायर बाउंड रेजिस्टर, की बघा जो लो रेजिस्टन्स अप्लाय करतो आणि त्याची किंमत पण जास्त आहे. आता प्रश्न असा आहे, मग किंमत जास्त कशी काय आहे, तर आपण कार्बन रेजिस्टर मॅन्युफॅक्चरच करत नाही एवढ्या कमी व्होल्टेजला, तो लार्ज ऍप्लिकेशन्सलाच वापरला जातो आणि त्यामुळे त्याचं प्रोडक्शन कॉस्ट कमी आहे. जेव्हा अशा नाजूक काम केलं जातं तेव्हा त्याचं प्रोडक्शन कॉस्ट जास्त आहे, हे निवड त्याच्या मागे कारण आहे. ठीक आहे, हे होते बघा रजिस्टरचे दोन टाइप्स. आता या रजिस्टरच्या दोन टाइप्स वरती आपण अजून पण पुढे बघणार आहोत, तोपर्यंत त्याचा स्क्रीनशॉट काढा म्हणजे आपण पुढे जाऊया. बर, आता आपण बघणार आहे बघा, मागाशी जर म्हटलं की तुम्हाला कलर कोड आपण बघणार आहे. ठीक आहे, कलर कोड सिरीज आपण पूर्णपणे बोर्डवरती लिहिलेली आहे. तुम्हाला दिसते बघा, पहिला कॉलम आहे कलरचा. कोणकोणते कलर आहेत, ब्लॅक, ब्राऊन, रेड, ऑरेंज, येलो, ग्रीन, ब्ल्यू, व्हायलेट, ग्रे, व्हाईट, गोल्ड, सिल्वर आणि शेवट सगळ्यात महत्वाचं आहे नो कलर. हे सगळे कलर मध्ये आहे. फर्स्ट डिजिट 0, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 हे झाले डिजिट, फर्स्ट डिजिट झाले बघा. मी तुम्हाला म्हटलं जसं मागाशी, मी तसं तुम्हाला मागाशी म्हटलं, हे असे कलर कोड्स असतात. इथे फर्स्ट डिजिट, सेकंड डिजिट, थर्ड डिजिट, सॉरी मल्टीप्लायर. इथे आहे फर्स्ट डिजिट, इथे आहे सेकंड डिजिट, इथे आहे मल्टीप्लायर आणि शेवटला आहे टॉलरन्स. ठीक आहे, हा कोण आहे, कार्बन रजिस्टर. सरी दिसते का, हे आहे कार्बन रजिस्टर. फर्स्ट डिजिट, सेकंड डिजिट, मल्टीप्लायर आणि शेवट टॉलरन्स. ठीक आहे, आपण एक एक्झाम्पल बघूया म्हणजे तुला एका झटक्यात क्लिअर होईल की काय आहे नक्की. बरोबर, हे सगळं शोध कुणी लावलेला आहे, हे कुणी सांगितलेलं आहे, इलेक्ट्रॉनिक इंडस्ट्रीज असोसिएशन. ठीक आहे, हे नाव लक्षात ठेवा, इलेक्ट्रॉनिक इंडस्ट्रीज असोसिएशन. सगळ्यात महत्वाचं काय, तर ह्याच्यावरती क्वेश्चन नीट 2020 साली आलेला आहे. ह्याच्यावरती क्वेश्चन नीट 2020 साली आलेला आहे, त्यामुळे हे प्रचंड इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, नीट 2020 ला ह्याच्यावरती क्वेश्चन पडलेला आहे आणि विचारलेला आहे. सो आता नीट 2021 साली येतोय का पाहूया आपण, तुम्ही पाहूया आणि मी पाहूया.
ठीक आहे, तर आपण एक एक्झाम्पल बघूया आता. बघा क्वेश्चन कसा पडणार, मी तुम्हाला क्वेश्चन दाखवतो. त्यामध्ये टेबलवरनं कसं सॉल्व्ह करायचं मी सांगतो. एक्झाम्पल, कलर कोड, आणि कलर कोड त्यांनी काय दिलं, येलो, व्हायलेट, ऑरेंज, गोल्ड. येलो, व्हायलेट, ऑरेंज, गोल्ड. सरी दिसते का गोल्ड लिहिलेलं? येलो, व्हायलेट, ऑरेंज आणि गोल्ड हा क्वेश्चन आहे. आता आपण आन्सर कडे जाऊया. ठीक आहे, तोपर्यंत तुम्ही नीट नजर मारून घ्या. तो चार्ट बघा, जो तुम्हाला चार्ट दिसतोय तो चार्ट प्रचंड इम्पॉर्टंट आहे. सो पहिल्यांदा चार्ट बघा. ठीक आहे, आता आपण सॉल्व्ह करूया. पहिला डिजिट मी तुम्हाला सांगितलंय येलो कोण आहे, थोडक्यात इथं कोण आहे बघा, येलो ही रिंग आहे. येलो कुठली रिंग आहे, ही रिंग आहे येलो. येलो कुठली रिंग आहे, पहिली रिंग येलो आहे, दुसरी रिंग व्हायलेट आहे, तिसरी रिंग ऑरेंज आहे आणि चौथी रिंग गोल्ड आहे. अशा 4 रिंग्स आहेत. तर पहिल्यांदा येलो रिंग बघा, येलो रिंगचा डिजिट किती आहे, फर्स्ट डिजिट किती आहे, 4 म्हणजे 4. व्हायलेट ही दुसरी रिंग आहे, सेकंड रिंग व्हायलेट आहे, सेकंड डिजिट व्हायलेट 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 7. त्याच्यानंतर इनटू तिसऱ्या डिजिटला जात असताना काय आहे, मल्टीप्लाइड बाय इनटू तिसरा डिजिट कुठला आहे बघा, ऑरेंज. ऑरेंजला काय आहे, 10⁻³ आहे, म्हणजे इनटू 10⁻³ आणि शेवटची रिंग कुठली आहे आपली, शेवटची रिंग आहे गोल्ड. आणि गोल्डला किती आहे, ±5%. ±5% हे गोल्डला आहे. म्हणजे व्हॅल्यू किती झाली, 47 इंटू 10⁻³ ±5%. आता 10⁻³ म्हणजे किती, किलो. म्हणजे काय झालं, 47 किलो ओहम ±5%. हे झालं त्याचं उत्तर. उत्तर एवढंच आहे, समजतंय का? पण टेबल लक्षात पाहिजे रे. जर त्या उत्तराचा उपयोग आहे तरच सॉल्व्ह करता येणार आहे. टेबल नसेल मग तर याचं काहीच नाहीये, तुम्हाला सॉल्व्हच करता येणार नाही. समजते का? पहिला टेबल बघा, मी तुम्हाला टेबल परत एकदा रिवाइज करून दाखवतो. पहिला कॉलम काय आहे, कलर. दुसरा कॉलम काय आहे, फर्स्ट डिजिट, पहिली रिंग. दुसरा काय आहे, सेकंड डिजिट, दुसरी रिंग. तिसरा आहे मल्टीप्लायर, तिसरी रिंग. आणि चौथा आहे टॉलरन्स, चौथी रिंग. शेवटची रिंग. ठीक आहे, हे सगळं सांगितलंय कोणी, इलेक्ट्रॉनिक इंडस्ट्रीज असोसिएशनने आपल्याला सांगितलेलं आहे. तुम्ही कुठलाही रजिस्टर बघितला ना की तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी त्यावर दिसतात. कलर्स असतात, म्हणजे कलर्स वरून आपण ओळखायचं. तुम्ही जेव्हा लाईव्ह क्लासमध्ये याल, की जेव्हा कोरोनाचा थोडासा प्रादुर्भाव कमी होईल, तेव्हा तुम्हाला मी हे रजिस्टर्स दाखवेन, हातात घेईन तुमच्या, म्हणजे तुम्हाला ते जास्त लाईव्ह वाटेल. ठीक आहे, कलर कोड बघा. क्वेश्चन काय येतोय, येलो, व्हायलेट, ऑरेंज, गोल्ड. म्हणजे येलो कुठली आहे, ही आहे. व्हायलेट कुठली आहे, ही आहे. ऑरेंज कुठली आहे, ही आहे. आणि चौथी गोल्ड कुठली आहे, ही आहे. या 4 रिंग्स आहेत. मग चला आता आपण बघूया येलो. येलो कुठे आहे, हा येलो. 4. व्हायलेट, सेकंड डिजिट, व्हायलेट कुठे गेला, व्हायलेट 7. त्याच्यानंतर मल्टीप्लायर ऑरेंज 10⁻³ आणि त्याच्यानंतर शेवटचा टॉलरन्स, चौथी रिंग. टॉलरन्स गोल्ड आहे, ±5%. म्हणजे काय झालं, 47 इंटू 3 ±5%. 10⁻³ म्हणजे किलो, म्हणजे 47 किलो ओहम ±5%. एकदम सोपं आणि सुंदर. ठीक आहे, स्क्रीनशॉट घ्या. हे झालं बघा कलर कोड. हे काय झालं, मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट या टॉपिक मधला की जो आता आपण पाहिला आहे तो म्हणजे आहे कलर कोड. तो काय आहे, कलर कोड. स्क्रीनशॉट घेतला. ठीक आहे, आता आपण अजून एखादा क्वेश्चन बघूया या रिलेटेड. चला आपण एक सिरीज घेऊया, ब्ल्यू,
ऑरेंज, व्हाईट आणि लास्ट आहे सिल्वर. ठीक आहे. तर आता आपण याच्या पद्धतीने फाइंड आउट करूया कलर कोड काय येतोय. बघा ब्ल्यू काय आहे, फर्स्ट डिजिट आहे, मी लिहितो इथं फर्स्ट डिजिट कोण आहे, ब्ल्यू आहे. सेकंड डिजिट कोण आहे, ऑरेंज आहे. सर पटपट लिहा, अजून 4 दिवस लिहायचंय. नाही घरी घेऊन जा. ऑरेंज आहे. थर्ड डिजिट थर्ड डिजिट नसतोय. मल्टीप्लायर कोण आहे, व्हाईट. आणि लास्ट सिल्वर, हे सिल्वर कसं लिहितोय, लास्ट रिंग कोण आहे, टॉलरन्स. ठीक आहे. चला आता आपण सॉल्व्ह करूया. ब्ल्यू पेनच लिहितो. बघा इज इक्वल टू फर्स्ट आहे ब्ल्यू, फर्स्ट डिजिट ब्ल्यू बघा. चला ब्ल्यू 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 कुठे गेला, ब्ल्यू 6. फर्स्ट डिजिट काय आहे, 6. सेकंड डिजिट बघा ऑरेंज, ऑरेंज दिसते का, ऑरेंज 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 3 म्हणजे 3 इनटू मल्टीप्लायरला आपलं ठरलंय इनटू करायचं. मल्टीप्लायर काय आहे रे, व्हाईट आहे, व्हाईट 10 रेज टू 9. बापरे 10 रेज टू 9. आणि प्लस मायनस टॉलरन्स किती आहे, प्लस मायनस शेवट लास्ट रिंग कुठली आहे, सिल्वर. प्लस मायनस 10%. म्हणजे काय येणार बघा, 6 3 0 2 3 4 5 6 into 10 raised to 3 plus minus 10%. बरोबर इज इक्वल टू 6 3 1 2 3 4 5 6 किलो ओहम प्लस मायनस 10%. ठीक आहे. हे बघा आपण एक्झाम्पल अजून एक सॉल्व्ह केलं की जे आपण डायरेक्टली घेतलं. हे कलर कोड सिस्टीम आहे. हे तुम्हाला आय थिंक समजलं असेल. समजलं नाही तर मला फोन करून विचारा किंवा तुम्ही कमेंट देखील करू शकता तुम्हाला काय डाऊट वगैरे असेल तर. ठीक आहे. स्क्रीनशॉट घ्या दुसऱ्या एक्झाम्पलचा, मग आपण पुढचा पॉईंट बघू. ठीक आहे. पण आता आपण पुढचा पॉईंट पाहूया. पलीकडे या. ठीक आहे. पुढचा पॉइंट जो आता आपण बघणार आहे तो आहे तुमचा फिजिक्स मध्ये सब्जेक्टचं नाव लिहितो. सर हे दिसतंय का, तो आहे. सर हे दिसतंय का बघा, सिरीज कॉम्बिनेशन ऑफ रेजिस्टन्स. सिरीज कॉम्बिनेशन ऑफ रेजिस्टन्स. सीरीज कॉम्बिनेशन ऑफ रेजिस्टन्स. ठीक है. मी डायग्राम पहिल्यांदा फाइंड आउट ड्रॉ करतो, लक्ष द्या. काय नवीन बेंच आले किती आहे, 40 35. हे आहे बघा की, हे आहे बघा सेल. हा आहे रेजिस्टन्स 1, हा आहे रेजिस्टन्स 2, हा आहे बल्ब. ठीक आहे. लिहितो इथं. मी म्हणतो लेट R1 and R2 be the two resistance.
इथं ई लिहा. E इज इक्वल टू सेल, K इज इक्वल टू की. ठीक आहे. सेल म्हणजे बॅटरी आणि की म्हणजे बटन. टिक टॉक टिक टॉक. जोपर्यंत तुम्ही बटन दाबत नाही तोपर्यंत करंट फ्लो होणार नाही. आपल्याला फाइंड आउट काय करायचं आहे, टोटल रेजिस्टन्स यामध्ये किती आहे हा आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. मग मी लिहितो बाय ओहम्स लॉ V is directly proportional to I. V is equal to proportionality साइन काढलं काय पडणार IR. तुम्हाला माहितीये स्टँडर्ड 10th मध्ये सुद्धा तुम्हाला ही गोष्ट झालेली आहे. V is equal to काय होणार IR. म्हणजेच काय होणार बघा, V is equal to IR1. अरे पोटेन्शियल डिफरन्स काढायचंच राहिलं. हा आहे पोटेन्शियल डिफरन्स. ठीक आहे. हा आहे V1, हा आहे V2. म्हणजे बघा आता V1 इज इक्वल टू IR1. करंट कॉन्स्टंट असतो सिरीज मध्ये. करंट सिरीज मध्ये कॉन्स्टंट असतो. मी लिहितो इथं करंट is constant in series combination. सिरीज कॉम्बिनेशन मध्ये करंट कॉन्स्टंट असतो. जे ब्ल्यू पेननी लिहिलंय ते पेपरला लिहायचं नाही, ते तुला समजण्यासाठी आहे. म्हणजे V1 इज इक्वल टू IR1 आणि V2 इज इक्वल टू IR2 झालं. बघ हे दोन इक्वेशन तुझ्या समोर झाल्या. आता या दोन्ही इक्वेशन्स मी मेन इक्वेशन मध्ये ओहम्स लॉच्या सबस्टिट्यूट करतो. V इज इक्वल टू V1 प्लस V2. पोटेन्शियल डिफरन्स या सेलचा प्लस पोटेन्शियल डिफरन्स या सेलचा हा टोटल कायम ऍड होणार आहे. मग दोन्ही पोटेन्शियल डिफरन्स ऍड करतो. तुला माहितीये V इज इक्वल टू काय आहे IR. फक्त R च्या ऐवजी RS करतो आणि इथे एक गोष्ट लिहितो RS इज इक्वल टू रेजिस्टन्स इन सिरीज. ठीक आहे. IRS V1 म्हणजे काय येणार IR1 प्लस IR2. I कॅन्सल आणि RS इज इक्वल टू R1 प्लस R2. काय झालं RS इज इक्वल टू R1 प्लस R2. म्हणजे सिरीज मध्ये रेजिस्टन्स जेव्हा आपण जोडू तेव्हा दोन्ही रेजिस्टन्स ऍड होणार आहे. दोन्ही रेजिस्टन्स काय होणार आहे ऍड होणार आहे. हे आपल्याला दिसतंय RS इज इक्वल टू R1 प्लस R2. ठीक आहे. स्क्रीनशॉट काढून घ्या. मग एक्झाम्पल बघूया आणि मग त्याच्या पुढचा पार्ट आपण चेक करू. ठीक आहे. आपण आता एक प्रॉब्लेम बघूया. इथंच मी रब करतो एवढंच. मी म्हणतो फाइंड RS when resistance 7 ohm, 9 ohm and 16 ohm are connected in series. हा झाला क्वेश्चन. आता आपण जाऊया आन्सर कडे. मी काय म्हटले बघा क्वेश्चन काय आहे, फाइंड द रेजिस्टन्स इन सीरीज, फाइंड RS when resistance 7 ohm, 9 ohm and 16 ohm are connected in series. तुला माहिती आहे रेजिस्टन्स इन सीरीज चा फॉर्म्युला काय, मी लिहितो बाय रेजिस्टन्स डायरेक्ट लिहितोयस, गिवन लिहायला नको का. पहिल्यांदा आपण लिहूया गिवन R1 किती आहे 7 ohm, R2 किती आहे 9 ohm आणि R3 किती आहे 16 ohm. बरोबर. टू फाइंड काय आहे RS. ठीक आहे, मी तिकडचं रफ करतो. मी लिहितो सोल्युशन. त्यामध्ये काय येणार बाय
resistance in series RS is equal to R1 plus R2 plus R3. म्हणजे RS is equal to R1 ची व्हॅल्यू किती आहे 7 ओहम, 7 प्लस R2 ची 9 प्लस R3 ची 16 is equal to किती येणार 32 ओहम. हे झालं फायनल आन्सर आपलं. ठीक आहे, कुठला फॉर्म्युला वापरला खालचा वापरला. तुम्ही म्हणाल सर खाली 2च आहेत वर 3 आहेत, 10 का असेल आपण R1 R2 10 पर्यंत लिहायचं. ठीक आहे, स्क्रीनशॉट मारून घ्या. बर, टॉपिकचा जो नेक्स्ट पार्ट आहे तो आहे बघा रेजिस्टन्स इन पॅरलल, हा की जो आपण पुढच्या लेक्चरला पाहणार आहोत. तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर देखील करा आणि हा कमेंट करायला बिलकुल विसरू नका. म्हणजे याने एक गोष्ट कळली की तुम्ही लेक्चर पूर्णपणे पाहत आहात. आणि होमवर्क वेळच्या वेळी पाठवा. काही विद्यार्थ्यांचा दिवाळीनंतर होमवर्क थोडासा मागे पडत आहे, तेही आपल्या विद्यार्थ्यांनी सर्वांनी काळजी घ्यावी. आणि आनंदाची बातमी तुम्हाला सांगायची अशी की काही 4 ते 5 दिवसापूर्वी आपल्या संस्थेकडून इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ स्पेस टेक्नॉलॉजी मध्ये एक विद्यार्थी गेलेला आहे. 4 वर्ष इंजिनिअरिंग आहे, एरोनॉटिकल इंजिनिअरिंगला त्याला ऍडमिशन मिळाली आहे IIST ला. त्याच्यानंतर तो 3 वर्ष इस्रोशी बॉन्ड मध्ये करारमध्ये आहे. म्हणजे त्याच्यानंतरची त्याच्या आयुष्यातली पुढची 3 वर्ष तो इस्रो मध्ये काम करेल. आणि एकदा इस्रो मध्ये आपण पोहोचलो 21व्या-22व्या वर्षी की आपण फार वर निघून जातो. हे आपल्या संस्थेचं यश होतं. रिसेंटली आपल्याकडनं बऱ्याचशा मुलींना MBBS लाही ऍडमिशन मिळालेली आहे, पण त्याच्यापेक्षाही हे मोठं यश आहे. सो मी तुम्हाला हे सांगितलं, MBBS ला मिळणं, इंजिनिअरिंगला मिळणं हे दरवर्षी आपल्याकडे आहेच, त्यामध्ये काही नवल नाहीये. दरवर्षी गव्हर्नमेंट कॉलेजेसला भले इंजिनिअरिंग असो किंवा मेडिकल असो किंवा फार्मसी देखील असो विद्यार्थी जातच असतात. ठीक आहे, आपल्या चॅनलला लाईक करा. धन्यवाद.